the recording as well. Fine. तिथं आपण काय बघितलं? The terms which are separated by plus, minus, greater than, less than and equal to signs must have the same unit. Okay. ज्या टर्म्स आपण प्लस, मायनस, ग्रेटर दॅन, लेस दॅन आणि इक्वल टू न सेपरेट करतो त्यांची युनिट्स काय असतात? सेम असतात. ओके. देअर युनिट्स आर सेम दॅट वी हॅव लर्न्ड. फाईन. फाईन. टुडे द न्यू थिंग दॅट वी आर गोइंग टू लर्न, जी नवीन गोष्ट आज आपण शिकणार आहोत ती काय आहे? इट इज दिस. राईट डाऊन. युनिट कन्व्हर्जन्स. राईट डाऊन. युनिट कन्व्हर्जन्स. युनिट कन्व्हर्जन्स हे आज आपल्याला शिकायचं आहे. चला, आता युनिट कन्व्हर्जन्स कसे करायचे, युनिट कन्वर्ट कसं करायचं, त्याची स्टँडर्ड मेथड काय आहे, व्हॉट इज इट्स स्टँडर्ड मेथड, दॅट दोज ऑल थिंग्स वी आर गोइंग टू लर्न. ओके. फाईन. सो चला बाळांनो, लक्ष द्या. काही युनिट कन्वर्जन, बेसिक युनिट कन्वर्जन्स तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. ओके. सम बेसिक युनिट कन्वर्जन्स यू हॅव टू रिमेंबर. ओके सर. व्हॉट आर दोज? राईट डाऊन. 1 मीटर is equal to 100 centimeter. This we are going to remember. Okay sir, we will remember it. Next is sir, if 1 meter is equal to 100 centimeter, sir, can we write 1 centimeter is equal to 1 upon 100 meter? Yes, you can write. Sir, can I write 100 as 10 raised to 2? Yes, you can write. Sir, this 10 raised to 2 in the numerator, can I write it as 10 raised to minus 2? Yes, you can write. Yes, you can do this. So, what is the replacement of meter or 1 meter? 100 centimeter. What is the replacement of 1 centimeter? It is 10 raised to minus 2 meter. We will remember this and we will calculate this as per the requirement. Okay, आपण हे लक्षात ठेवायचं आणि हे as per the requirement calculate करायचं. आपण काय लक्षात ठेवायचं? 1 मीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर हे लक्षात ठेवायचं आणि हे ऍज पर द रिक्वायरमेंट कॅल्क्युलेट करायचं. दिस विल बी कॅल्क्युलेटेड ऍज पर द रिक्वायरमेंट. ओके सर. नेक्स्ट कन्वर्जन इज फॉर, दिस वॉज द कन्वर्जन इन द युनिट, कन्वर्जन फॉर द युनिट्स ऑफ लेंथ. मीटर इज अ युनिट ऑफ लेंथ, सेंटीमीटर इज ऑल्सो द युनिट ऑफ लेंथ. मीटर काय आहे? लेंथचं युनिट आहे. सेंटीमीटर काय आहे? ते सुद्धा लेंथचंच युनिट आहे. ओके. आता मासचं एक युनिट आहे किलोग्राम. 1 किलोग्राम. किलोचं मिनिंग असतं बाळांनो 1000. किलो मीन्स 10 raised to 3. So how to replace this kilogram? Or simply this 1 will remain as it is. This kilo will be replaced by what? Kilo will be replaced by 1000 or 10 raised to 3. Gram will remain as it is. Gram will remain as it is. And 1 into 10 raised to 3. 10 raised to 3 means 1000. 1 into 1000 is 1000. So here you can write 1000 gram. इथे काय लिहू शकता तुम्ही? 1000 gram. So this we are going to remember. 1 kilogram is equal to 1000 gram. This we are going to remember. आणि as per the requirement काय calculate करणार? And as per the requirement we will calculate what is the value of 1 gram. What we can do? This 1 kilogram as it is. Write down along with me. Everything written on the whiteboard should be written by you. ते सगळं तुम्ही बाळांनो लिहून घ्यायचं आहे. आता हे 1000 डिवाइड करा. केलं सर? इज इक्वल टू राईट साईडला काय राहिलं? हे 1000 लेफ्ट साईडला गेलं. राईट साईडला काय राहिलं? सिम्पली ग्राम और 1 ग्राम. यू कॅन कॉल इट एज ग्राम और 1 ग्राम. ओके सर. सर देयरफॉर 1 ग्राम इज इक्वल टू 1 upon 1000. Can we write this 1000 as 10 raised to 3? Yes sir. This kilogram as it is. बरोबर. हा 10 raised to 3 वरती गेला. That will become 10 raised to minus 3. Okay, fine. So, as per the requirement, गरजेनुसार तुम्ही काय कॅल्क्युलेट कराल? 1 ग्राम इज इक्वल टू हाऊ मेनी किलोग्राम हे कॅल्क्युलेट कराल. अँड दिस वी आर गोइंग टू रिमेंबर. 1 किलोग्राम इज इक्वल टू 1000 ग्राम. दिस वी आर गोइंग टू रिमेंबर. Okay, unit conversions for the units of length, unit conversions for the unit of mass and time. आता finally time. Okay, 1 minute is equal to 60 seconds. This we are going to remember. Okay, 1 minute is equal to 60 seconds. This we are going to remember. हे आपण लक्षात ठेवायचं.
आणि ऍज पर द रिक्वायरमेंट आपल्याला 1 सेकंडची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करता आली पाहिजे. करूया. 1 सेकंड इज इक्वल टू, हा 60 डिवाइड करायला नाही बाळांनो काय होईल सर, 1 मिनिट डिवाइड बाय 60. ओके, दॅट्स इट. सो काय लक्षात ठेवू शकता, 1 सेकंड इज इक्वल टू 1/60 मिनिट. आपण हे नाही लक्षात ठेवायचं 1 सेकंड इक्वल टू 1/60 मिनिट, आपण एवढंच लक्षात ठेवायचं 1 मिनिट इज इक्वल टू 60 सेकंड. हे नाही लक्षात ठेवायची गरज, हे पण लक्षात ठेवायची गरज नाही. ओके, दिस इज नॉट रिक्वायर्ड. व्हॉट इज रिक्वायर्ड, दिस इज रिक्वायर्ड. 1 मीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर, याची गरज आहे लक्षात ठेवायची. ओके, दिस इज टू बी रिमेंबर्ड. 1 किलोग्राम इज इक्वल टू 1000 ग्राम, दिस इज टू बी रिमेंबर्ड, हे लक्षात ठेवायचं आहे. 1 मिनिट इज इक्वल टू 60 सेकंड, दिस इज टू बी रिमेंबर्ड. ओके, हे लक्षात ठेवायचं आहे. बाकीचं जे काय आहे ते ऍज पर द रिक्वायरमेंट. मग 1 सेकंड मीन्स इक्वल टू हाऊ मच, 1 सेकंड म्हणजे किती, दॅट कॅन बी डन ऍज पर द रिक्वायरमेंट. अप टू दिस पॉइंट, is that clear and written? Just reply me in the chat box guys. CW, very good. पाठ फारसं करायचं नाही, फारसं पाठ करायचं नाही. ओके, we will understand its logic. Once you get the logic, एकदा लॉजिक कळालं ना फारसं पाठांतर राहत नाही बाळांनो फिजिक्स मध्ये. एव्हरीवन रिप्लाय मी इन द चॅट बॉक्स, राईट इट डाऊन अँड रिप्लाय मी इन द चॅट बॉक्स, क्लिअर अँड रिटन. CW, व्हेरी गुड. येस गुड. चला नेक्स्ट व्हाईट बोर्ड घेतो मी आता. बर, कॅन यू टेल मी इन द चॅट बॉक्स 1 hour is equal to how many second? 1 hour is equal to how many second? Correct Shreya? Devi correct? Gaurav, think again. Yes, Rohan correct, Tanvi correct. Sir, 1 hour is equal to 3600 second. Yes. 1 hour is equal to what? Sir, 1 hour is equal to 60 minute. Now, 60. Can I write minute as 1 minute? Yes, sir. आपण लिहू शकतो ना, मिनिटला काय लिहू शकतो, 1 मिनिट लिहू शकतो. ओके, रिप्लेसमेंट काय शिकवली बाळांनो मी, 1 मिनिटला रिप्लेसमेंट काय शिकवली, 1 मिनिटची रिप्लेसमेंट काय आहे सर, 1 मिनिट किंवा मिनिटची रिप्लेसमेंट 60 सेकंड आहे. सो हा जो काय ब्रॅकेटच्या बाहेरचा 60 आहे. ओके, दिस 60 विच इज आउटसाइड द ब्रॅकेट विल रिमेन ॲज इट इज into bracket 1 minute will become 60 second. Okay, now 60 into 60, 6 into 6, 36, this 0 and this 0. Okay, that will become 3600 second, that will become 3600 second. So in this way you can calculate 1 hour is equal to how many second. हा कळालं का बाळांनो? Just reply me small c. Clear? How to do unit conversions? 1 hour equal to 60 minute. Now minute can be written as 1 minute. Okay, 60 can be written as 60 into 1. So 1 minute can be replaced by 60 second. So that will become 3600 second. That's it. Correct? जमलं? So आता मला काही युनिट कन्वर्जन तुम्ही करून दाखवायचे आहेत. हा, 25 सेंटीमीटर is equal to how many meter? करा कॅल्क्युलेशन, करा युनिट कन्वर्जन करा. मग मी पण तुम्हाला माझी मेथड सांगेन मी कसं युनिट कन्वर्जन करतोय. सगळेजण करेक्ट आन्सर देतात. व्हेरी गुड, व्हेरी गुड. वरद, निहाल करेक्ट. परफेक्ट. येस वैदेही, येस. सो तुम्हाला मेथड माहित आहे. मी आता कशी मेथड केली आहे बघा. मला काय पाठ आहे, व्हॉट इज दॅट आय रिमेंबर, आय रिमेंबर दिस 1 मीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर. दिस इज व्हॉट आय रिमेंबर. ओके, मला कुठलं युनिट नको आहे, विच युनिट आय डोंट वॉन्ट दिस युनिट, सेंटीमीटर. ओके, जे नको आहे ना ते रिप्लेस करायचं. दॅट्स इट. सेंटीमीटर नको आहे, ठीक आहे. I don't want centimeter, so I will replace centimeter or 1 centimeter.
So how to replace centimeter or 1 centimeter? By meter upon 100 or 1 meter upon 100. Okay. So this 25 will remain as it is. 25 will remain as it is. Centimeter will be replaced by meter upon 100 or 1 meter upon 100. Simply meter upon 100. That's it. This will give me perfect answer. असं काही लक्षात ठेवायचं नाही. 100 न डिवाइड करायचं, 100 न मल्टिप्लाय करायचं, सर डिवाइड बाय 100, सर मल्टिप्लाय बाय 100, असं लक्षात ठेवू नका. कन्फ्यूज होऊ शकतं ना. माझी मेथड काय? व्हॉट इज माय मेथड? माय मेथड इज just replace the unit which you don't want. Right now we don't want centimeter, replace it, get the answer. Is this method clear to all of you? Answer I know, you can also calculate that, I know, but is this method clear to all of you? बोला बाळांनो. जे नको आहे ते replace. The unit which you don't want, that unit you have to replace. Yes, is that okay? व्हेरी गुड. आता याचं कन्वर्जन करून दाखवा. 250 किलोग्राम is equal to no 250 किलोग्राम is equal to how many ग्राम? एकदाच करायचं युनिट कन्वर्जन आणि कायम इथून पुढे लक्षात ठेवायचं. जे नको आहे ते रिप्लेस. एकच लॉजिक, नथिंग एल्स. किलोग्राम नको आहे, किलोग्रामला रिप्लेस करा. आणि त्यासाठी काहीतरी पाठ पण पाहिजे. फॉर दॅट वी हॅव टू रिमेंबर समथिंग. निहाल, थिंक अगेन. येस येस, ऑल ऑफ यू आर गिव्हिंग दी करेक्ट आन्सर. काय लक्षात ठेवायला सांगितले मी? 1 kilogram is equal to how many gram? 1000 gram. Okay, so we have to replace this kilogram by 1000 gram. That's it. So this 250 will remain as it is. 1 kilo you have to replace by 1000 gram. That's it. Kilogram or kilogram or 1 kilogram can be replaced by 1000 gram. So just do it. That's it. That will become 2 5 1 2 3 4. This 0 as it is and these 3 zeros as it is. Overall 4 zeros. Okay, so how many zeros are here? 1 2 3 4. Can I write this as 1 2 3 4? So decimal point after 25 and after that 4 zeros are there. So 10 raised to 4 लिहू शकतो मी. I want to arrange decimal point after the first digit. Okay, now digit shifting पण शिकून घ्या बाळांनो. I want to shift this digit. I want to shift this digit by 1. एक ना आपल्याला काय करायचं, हा डिजिट लेफ्टला शिफ्ट करायचा आहे. सो पॉइंट काय करायचं आहे, लेफ्टला शिफ्ट करायचं आहे. पॉइंट काय करायचं आहे, लेफ्टला मूव्ह करायचं आहे. एक ट्रिक लक्षात ठेवायची, पॉइंट मुव्हिंग लेफ्ट प्लस 1. ओके, पॉइंट मुव्हिंग लेफ्ट प्लस 1. 2.5 into 10 raised to 4 as it is. ओके, पॉइंट लेफ्टला मूव्ह झाला की काय करायचं, प्लस 1 करायचं. एकदा लेफ्टला मूव्ह झाला की एकदा प्लस 1 करायचं. 2 वेळा लेफ्टला मूव्ह झाला की 2 वेळा प्लस 1 करायचं. 3 वेळा लेफ्टला शिफ्ट झाला की if the point moves towards left 3 times plus 3. So what is the trick? Point moving left plus 1. Write down the trick. These are the tricks which will always give you correct answer. Okay, no silly mistakes will be there. Okay, with these tricks there will not be any kind of silly mistakes. Okay, trick is what? Point moving left plus 1. Point moving left, you will get plus 1. Okay, point moving left plus 1. सो पॉइंट लेफ्टला मूव्ह गेला की प्लस 1 करायचं. एकदा लेफ्टला गेला की एकदा प्लस 1. 2 वेळा लेफ्टला शिफ्ट केला की इफ द पॉइंट इज शिफ्टेड लेफ्टवर्ड्स 2 times then it will be plus 2 and so on. Okay, so tell me, can I write this point can I write this point can I write this point here? Yes sir, you can write, but point has been moved towards left, so point moving left plus 1. So this 10 raised to 4 is already there and the plus 1. So sir, that will become 2.5 into 10 raised to 5. Okay. Now sir, let's say we want to shift this point 2 times, means I want to make the number as 0.25. Okay, so let us shift this number 2 times, 1 and 2. So point moving left
+1, but point has been moved 2 times towards the leftward. Point काय केलाय 2 वेळा लेफ्ट साइडला मूव्ह केलाय. मग 2 वेळा +1, 2 times +1, 2 times +1 means +2. So 10 raised to 4 +2. Okay, so in this way you can do the shifting of the points without any silly mistake. Up to this point, is that clear? Reply me in the chat box. एक मेथड लक्षात घेऊयात, एक ट्रिक लक्षात घेऊयात. येतंय आपल्याला, ऑलरेडी येतंय, बट लेट अस रिवाइज इट प्रॉपरली. Okay, this week we are completely going to dedicate for revising the things and making those things perfect. Okay, so that in the further course there will not be any silly mistakes. Okay, yes, ज्या काही छोट्या गोष्टी आहेत ना बाळांनो, या पहिल्यांदा आपण क्लिअर करून घेऊया. ओके सर, चालेल. फाइन. Now next, do this unit conversion. 32 hour is equal to how many second? Fast. जे नको आहे ते replace. Hour, you don't want hour. Replace the hour, get the answer. एकदा याच्यावरती प्रॅक्टिस करून घ्या बाळांनो. I know it is simple, पण प्रॅक्टिस करून घ्या. Learn to do the multiplications, learn to do the fast multiplications, fast conversions. करा. Very good, Bharat. Tanvi, correct. Sohini, correct. Sahil, perfect. Sneha, correct. चला बाळांनो, सगळ्यांनी रिप्लाय करायचा आहे मला. काय शिकवलंय? What has been taught? 1 hour is equal to 3600 second. काय नको आहे? Hour नको आहे, H नको आहे. We don't want H. We don't want H or hour नको आहे. रिप्लेस करा. असं नाही पाठ करायचं. You cannot remember it like this. Sir, multiply by 3600. Sir, divide by 360. No, don't do that. What you can do is, you can just replace the unit which you don't want. Okay, you can replace the unit which you don't want. Okay, just give me a second. Just a second. Fine. Okay. Just give me a second. All right. Can you reply me in the chat box? Are the voice and screen clear? Just reply me please once again. Yes. Okay. Thank you. Yes. Fine. So okay, बाळांनो लक्ष द्या. So we do not want this hour. Okay, we want second. Fine. So 32 will remain as it is. Hour or 1 hour can be replaced by 3 into 600 second. That's it. It will give you the final answer. Now what was this multiplication? 36 into 32. That multiplication, how you did? 32 into 3600. मी कशी केली असती multiplication? I would have done it like this. Try to understand. Now I will do this multiplication first because that is easy. I will get the answer. Then I will write this 6. Then I will do this multiplication and I will get the final answer. What is the final answer? It is this, right? So in this way I will do the calculation. काय केलं मी? I just split this 36 into 6 into 6. Now multiplying by 6 is not a big deal. We can do that very easily. We will get the answer. Again to the answer we will multiply by 6. That is again not a big deal. We will get answer. Multiplying by 100, again not a big deal. We can do this.
Okay, in this way we can do the fast calculations. Up to this point guys, reply me in the chat box clear and written. बोला बाळांनो, समजलं का इथपर्यंत सगळं? दोन गोष्टी आता आपण फोकस करतोय. युनिट कन्वर्जन, हाऊ टू डू युनिट कन्वर्जन्स. सिंगल रूल, the unit which you don't want, replace that unit, that's it. जे युनिट नको आहे ते रिप्लेस करणं. ओके, आणि दुसरं काय करतोय, पॉइंट शिफ्टिंग. ओके, सो आता पॉइंट शिफ्टिंग करा बाळांनो. काय आलं आन्सर? 1 1 5 2 0 0. ओके, point is right now here. Point is right now here. I want it like this. Okay, initially the point is here. Initially the point is here. 1 2 3 4 5. Point moving left plus 1. But it has been moved leftward by 5 times. So plus 5. That's it. That's it. These many seconds. Okay, in this way you can shift the point. Point moving left plus 1. एकदा लेफ्टला मूव झाला तर प्लस 1. दोन वेळा लेफ्टला मूव झाला तर प्लस 2 अँड सो ऑन. मग सिमिलरली मला सांगा, राईटला मूव झाला तर. आता हे एक एक्झाम्पल करून दाखवा मला फास्ट. इज इक्वल टू टेन रेज टू व्हॉट. पॉइंट मुव्हिंग लेफ्ट प्लस 1, राईट काय असेल मायनस 1. एकदा लेफ्टला शिफ्ट झाला की प्लस 1, एकदा राईटला शिफ्ट झाला की मायनस 1, दोन वेळा राईटला शिफ्ट झाला की इफ इट इज शिफ्टेड राईटवर्ड 2 टाइम्स मायनस 2. परफेक्ट साईज, परफेक्ट इरा. All of you are giving the correct answer. Sir, point has been shifted in the rightward direction. Point moving left plus 1, right minus 1. That's it. Move it towards right. So that will become, एकदाच राईटला शिफ्ट झालाय ना, मग एकदाच मायनस 1 करा. If it is shifted twice, Vidhi, how can you say 10 raised to 4? Vidhi, think again. Point moving left is plus 1, right is minus 1. We just shifted it rightward once and that minus 1 is here. Is that clear? Vidhi, reply me in the chat box. Is this clear to you? Because you said 10 raised to 4. Yes, it is clear, sir. Fine. So this point should be clear to all of us. Okay, पहिल्यांदा बाळांनो हा पॉइंट आपल्याला क्लियर झाला पाहिजे. Okay, what is that? Conversion of units and shifting of the points. Point moving left plus 1, point moving right minus 1. If it is shifted leftward 2 times, plus 2. If it is shifted 3 times in the leftward direction, plus 3. Point moving right minus 1. Point shifted right twice, minus 2. Point shifted right in 3 times, minus 3. Point shifted right 4 times, minus 4. In this way you can manage the shifting of this point accordingly. Okay, fine sir. हे तर आता आपण करू शकतोय. ओके, आता आणखीन एक युनिट कन्वर्जन लिहून ठेवा. राईट डाऊन. 1 meter cube is a unit of volume. Meter cube is a unit of volume. Meter cube, centimeter cube. Okay, now meter cube ला आपण centimeter cube मध्ये रिप्लेस करूयात. Okay, let us now replace this meter cube into centimeter cube. Okay, this one as it is. Let me put one bracket. Now meter, let me write it as 1 meter. This cube as it is. Okay, so what I have already taught, 1 meter is equal to 100 centimeter. So 100 means 10 raised to 2 centimeter. Okay sir, 1 as it is, 10 raised to 2 as it is, centimeter as it is, bracket complete. So जे नको आहे ते रिप्लेस करायचं असते बाळांनो. सो 1 मीटरला रिप्लेस कसं केलं, 10 raised to 2 सेंटीमीटरनं रिप्लेस केलं आणि या कंप्लीट ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे. Okay, observe here carefully. This complete bracket is to be not squared, cubed. Okay, meter cube. So complete bracket cube. Now we have just replaced meter and now it is to be made cube. Okay sir, fine. Now do you know this fact? Laws of indices. घातांकाचे नियम म्हणून असेल तुम्हाला मराठीमध्ये. Laws of indices. Let's say x into y bracket raised to n. In that case what you can do, x raised to n into y raised to n. Example, 2 into 5,
2 into 5 raised to 7 is equal to 2 raised to 7 into 5 raised to 7. Okay, sir. So 1 as it is. Now this 10 raised to 2 bracket cube and this centimeter bracket cube. No need to put bracket. People already understand that it is centimeter cube. Now one more law. Write down these additional things as well. This is a law. One more law. X raised to A raised to B. So this is index of index. Index म्हणजे काय घातांक. Index म्हणजे काय घातांक. Okay. So this is index of index. इथं ऑलरेडी एक इंडेक्स आहे आणि त्याची इंडेक्स आहे. This is called as index of index. Index of index is multiplication of index. Index of index is multiplication of index. Index of index is multiplication of index. Okay, sir. So with that law, can I write this one as it is? This is index of index 10 raised to 2 raised to 3. Index of index is multiplication of index. So multiplication of 2 and 3 is 6. Okay. This cm cube as it is. Okay. So 1 meter cube is equal to how much? 10 raised to 6. Just give me a second. Okay. So 1 meter cube is equal to how much? 10 raised to 6 cm cube. Okay. So no need to remember it, guys. You can do it. You can do it on the go. Okay. If you know this, that is enough. Try to understand it. Okay. Don't mug up the things. Try to understand it. बोला बाळांनो chat box मध्ये मला reply करा. Is this clear? Just reply in the chat box, clear and written. Very good. Understand it. Okay. समजून घेऊया ना आपण त्याला. सिंपल थॉट असतो बाळांनो. काय नको आहे ते रिप्लेस करा. The thing that you don't want, you simply replace. You don't want meter cube or you don't want this meter, you replace it. You replace it by centimeter. How to replace meter by centimeter? So we know meter is equal to 100 centimeter or 1 meter equal to 100 centimeter. Okay. Okay, sir. Now we are getting it. Now there is one more unit conversion that we are going to remember. Okay. What is that? Do you know for volume, okay, to measure the volume, the famous unit which is used is liter. Okay, for example, when you go into the shop and ask for give us half liter milk or give me half liter milk or give me 1 liter milk, 1 liter दूध, half liter दूध किंवा अर्धा liter दूध, that you say. Okay, so liter is a unit of volume. Okay, so let's write something about it. 1 meter cube, 1 meter cube contains 1000 liter. 1 meter cube contains 1000 liter. Okay, sir. And 1 liter contains 1000 cm cube. Okay, 1 liter contains 1000 cm cube. Okay, fine. So these two things we have to remember. Just give me a second. Just a second. All right. So this we have to remember. 1 meter cube is equal to 1000 liter and means 1 meter cube contains 1000 liters and 1 liter contains 1000 cm cube. Okay, this we are going to remember. Now my question to you, all of you, is 25 liter is equal to how many cm cube? Do this. Now you know the logic. The unit that you don't want, you will replace it. In the terms of what? In the terms of the unit that you want. जे युनिट नको आहे ते बाळांनो रिप्लेस करायचं. कशाच्या टर्म मध्ये? जे पाहिजे आहे त्याच्या टर्म मध्ये. युनिट कन्वर्जन पहिल्यांदा पट शिकायचे आहेत. ओके, आजचं लेक्चर आपण बाळांनो त्यासाठी डेडिकेट करत आहोत. So here onwards there will not be need of converting the unit. You already know how to convert it. Correct, Sohini? Everyone? I know the things are easy, but let us get hold on it. Okay, correct, Vedi? बोला बाळांनो. Correct, Devi? Perfect.
Yes, Tanvi. Nihal, perfect. Ira, correct. सीएम क्यूब लिहिलंय तुम्ही बाळांनो, लिहित बसू नका. ओके, तुम्ही सीएम क्यूब लिहित बसू नका. ओके, दॅट विल कन्झ्युम टाइम. तुम्ही फक्त मला हा नंबर सांगा, क्वेश्चन मार्क. हा, काय काय शिकवलंय? हा, 25 लिटर जे नको आहे ते रिप्लेस 25 ॲज इट इज. सर वी डोंट वॉन्ट दिस युनिट लिटर. ओके, हाऊ द लिटर कॅन बी कन्वर्ट, हाऊ द liter can be replaced, sir, by 10 raised to 3 cm cube. Okay, so right here 10 raised to 3 cm cube, that will give the answer. That's it. Or you can keep it as it is, no problem. You can keep it as it is. 25 into 10 raised to 3 cm cube. Right now the point is here. 25 means what? Right now the point is here. I want to shift the point leftward. Point moving left plus 1. Okay. So 2.5 into 10 raised to 3. Point moving left plus 1. 2 times left plus 2. 3 times left plus 3. 1 times left plus 1. Plus 1. Okay. So in this way you can do the calculations of shifting the points without any mistake. Okay, this will guarantee 100% guarantee that every time your answer will be correct, no silly mistakes will be there. Reply me in the chat box, is this clear? बोला बाळांनो, just reply me clear and written. व्हेरी गुड. चला आता सगळ्यांचा रिप्लाय मला पाहिजे आहे. आजच्या लेक्चर मध्ये काय काय शिकवले ते समजतंय का, समजायला लागलंय का? आर यू गेटिंग दिस? आणि मराठी आणि इंग्लिश कॉम्बिनेशन, इज दॅट ओके? तेही सांगा मला. सगळ्यांनी बोला बाळांनो. मराठी इंग्लिश कॉम्बिनेशन, इज दॅट ओके? काही अडचण आहे का त्याच्यामध्ये? एनी प्रॉब्लेम इन दॅट? ओके आहे ना? ओके रिप्लाय करा मला. ओके रिप्लाय करा किंवा नो प्रॉब्लेम रिप्लाय करा. आणि प्रॉब्लेम असेल तर प्रॉब्लेम आहे असं रिप्लाय करा. सब ओके. ओके, व्हेरी गुड. बरं, मला मराठीही येते त्यामुळे काहीच अडचण नाही. बरं, मला इंग्लिशही येतं त्यामुळे काही अडचण नाही. कसं आहे ना बाळांनो, आपले सब्जेक्ट जे काय आहेत ते इंग्लिशमध्ये आहेत, बरोबर ना? आणि मी तुम्हाला सांगतो ना, येणाऱ्या पुढच्या एक 5 ते 6 महिन्यामध्ये बाळांनो तुम्ही माझ्याशी इंग्लिशमध्ये बोलाल, कम्प्लीट इंग्लिशमध्ये बोलाल. जसं मी कम्प्लीट लेक्चर इंग्लिशमध्ये घ्यायचा माझ्याकडे कॉन्फिडन्स आहे, तसं तुमच्याकडेही बाळांनो कॉन्फिडन्स असेल. सर, वी विल आस्क यू ऑल दी डाउट्स इन इंग्लिश, असंही होईल. तुम्ही आणि मी जेव्हा आपण समोर भेटू ना बाळांनो, तेव्हा आपण इंग्लिशमध्ये पण बोलू. घाबरू नका, इंग्लिशला घाबरू नका, मी आहे. जस्ट डोंट वरी. कॉम्बिनेशन शिकूयात आपण. ओके, इंग्लिश स्टेटमेंट पण केलं जाईल, सेम मराठी स्टेटमेंट पण केलं जाईल. ओके, सो जस्ट डोंट वरी अबाउट इट. हा, आणि काही बेसिक इंग्लिश स्टेटमेंट तर तुम्हाला ऑलरेडी माहित असतात. फॉर एक्झाम्पल, जस्ट डोंट वरी म्हणजे काय? काही चिंता करू नका, एवढं तर कळतच ना आपल्याला. हा, फाईन. बरं बाळांनो, आता आणखीन एक लिंक मी परत एकदा पाठवेन मीटिंगची, तुम्ही परत एकदा जॉईन व्हायचं आहे. ओके, पुढच्या आणखीन एक 15 मिनिटांसाठी आणखीन एकदा जॉईन व्हायचं आहे. आय थिंक मी आज परत एकदा दुसऱ्या आयडी वरून जॉईन झालोय. तर याला या आयडीला टाइम लिमिट आहे. उद्यापासून मी ती काळजी घेईन, अनलिमिटेड आयडी जो आहे तो वापरेन. ओके, सो आय थिंक ही मीटिंग आता एंड होईल बाळांनो. मी परत एकदा लिंक पाठवतो, जॉईन व्हा. ठीक आहे, चालेल. आय थिंक ही मीटिंग आता ऑलमोस्ट एंड होईलच. फाईन. किंवा बाळांनो मीच एंड करून लिंक परत पाठवतो. चला.